राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. म्हणे भले केले पार्था, एरवी हा अनवसरू सर्वथा, परी बोलवीतसे आस्था तुझी माते. तेव्हा अर्जुन म्हणे, हे काय चकोरणे विन चांदणेची नाही, जगची निव विजे हा तयाच्या ठाई स्वभाव कीजी. ये रे चकोरेत ये आपुलिये चाडे, चांचू करीती चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देव कृपा सिंधू. महाराज, आपला अध्याय 9वा सुरू आहे आणि या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानाच्या असलेल्या 2 भागांमध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचा जो संवाद आहे, हा संवाद मूळ गीतेमध्ये नाही. मूळ गीतेमध्ये फक्त ज्ञानार्थ आणि ज्ञानार्थाच्या विषयीचं भाष्य इतकंच मूळ गीतेमध्ये आहे. पण 2 व्यक्तींमधला हा संवाद जो गीता आहे, त्या गीतेचा असलेला स्वभाव गुणधर्म आणि भाव हा फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी ही मी का म्हणतो 100 पट गीता आहे, याचं कारण असं आहे की आता जो विषय इथे आलेला आहे, म्हणजे साधारण 231वी ओवी ते 238वी ओवी ही मूळ गीतेशी संबंधित नाही. मूळ गीतेमध्ये आणि या 38 ओव्यांमध्ये फरक आहे. फरक असा आहे की हा संवाद भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा आहे. एखाद्या ज्ञानाचा विषयीचा टप्पा ज्यावेळेला भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत, तो समजून झाल्यानंतरची असलेली अर्जुनाची प्रतिक्रिया आणि त्याच्यावर असलेली भगवंताची प्रतिक्रिया याबाबतच्या या ओव्या आहेत. हा लाजवाब प्रसंग आहे, अत्यंत सुंदर प्रसंग आहे. तुमच्या डोळ्यासमोर भगवंत आणि श्रीकृष्ण या दोन्ही व्यक्तिरेखा, म्हणजे भगवंत म्हणजे प्रत्यक्ष देवस्वरूप आणि श्रीकृष्ण अर्जुनाचा सखा, अर्जुनाच्या भूमिकेत असलेला श्रीकृष्ण हा सखा म्हणजे मित्र, आणि आता अर्जुनाच्या नजरेमध्ये भगवंत झालेला श्रीकृष्ण, अशा 2 व्यक्तिरेखा आहेत. मी काय म्हणतोय तुम्हाला समजेल त्याच्यासाठी या ओव्यांचा आपण आधार घेऊया. ओव्या फार अप्रतिम आहेत. तुमच्या डोळ्यासमोर भगवंताचं आणि प्रत्यक्ष अर्जुनाचं हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील, अशा या ओव्या आहेत. धृतराष्ट्र संजय जे सांगतोय ते ऐकतोय, पण चेहऱ्यावरती त्राशिक भाव आहे. या त्राशिक भावामुळे संजयसुद्धा थोडासा मनातनं खट्टू झाला आहे की हा आंधळा आहे, हा जन्माने आंधळा आहे, परंतु हा आतमधल्या हृदयाच्या डोळ्यांनी सुद्धा आंधळा आहे. ह्याला हे अप्रतिम असलेलं भगवंताच्या मुखातनं आलेलं ज्ञान ह्या माणसाला नको आहे, ते सुद्धा बघायला तयार नाही. हा आतल्या डोळ्यांनी सुद्धा आंधळा आहे, असं संजयचं मत आहे. ही परिस्थिती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संजय आणि धृतराष्ट्र ह्या गोष्टींच्या बद्दलचा विचार करतायत, संपूर्ण हे सृष्टीतलं जग हे काळानुसार थांबलेलं आहे. रणभंबेरी होऊनसुद्धा या 9व्या अध्यायापर्यंत इतका काळ लोटला असूनसुद्धा कुठल्याही युद्धाला कणाचीही सुरुवात झालेली नाही, कारण काळ फ्रीज आहे, काळ पॉजमध्ये आहे, काळ स्तब्ध आहे. आता इथे भगवंत ज्यावेळेला अर्जुनाच्या मुखातून हे वाक्य आलं की देवा, तुझ्याकडून हे देवकिया प्रसादेचे करणे. तेव्हा आथीजी अर्जुन म्हणे, हे दैवकिया प्रसादेचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. हे देवा, तुझ्या मुखातून प्रत्यक्ष अमृत बरसतंय आणि हे अमृताचं प्राशन करणं कधी कुणाला नकोसं होईल का. भगवंत या वाक्यानंतर आत्तापर्यंत रथावर उभे होते. 2 व्यक्तींमधला ज्ञानावरचा चाललेला तडजोडीचा संवाद आता गुरु आणि शिष्यामध्ये बदललेला आहे. आता या गुरु शिष्याचा असलेला संवाद आता या ठिकाणी भगवंत निश्चिंत झालेले आहेत. तुमच्या भाषेत सांगायचं तर भगवंत आत्ता रिलॅक्स झालेले आहेत. आणि कधीही मनुष्य 2 व्यक्तीतला ज्यावेळेला संवाद
निवांत होतो, शांत होतो, ज्यावेळेला एखाद्या चर्चेच्या फक्त देवाणघेवाणीच्या पातळीवर येतं आणि समोरचा आपला शिष्य गुरुच्या असलेल्या सर्व गोष्टी घ्यायला सुरुवात करतो आणि त्याला ते समजायला लागतं, त्यावेळेला बऱ्यापैकी गुरु निश्चिंत होतो. निश्चिंत झालेले भगवंत या रथावर छानपैकी बसलेले आहेत. रथावर बसताना एक पाय खाली सोडलेला आहे, एक पाय थोडासा दुमडलेला आहे, हात आपल्या डाव्या गालावर ठेवला आहे आणि अर्जुनाकडे बघतायत. अगदी प्रसन्न चित्ताने या वाक्यामुळे त्यांचं मन प्रसन्न झालेलं आहे आणि भगवंत मान डोलवत आहेत. आणि मान डोलवत असणाऱ्या भगवंतांकडे बघून अर्जुन काय म्हणतोय ते बघा. या बोला श्री अनंती लागटा देखिले तया ते की सुखावलेनी चित्ते डोलू असे. गालावर हात ठेवलेले असं भगवंत गालात हसतायत, अर्जुनाकडे बघतायत आणि मान डोलवून अर्जुन काय बोलतोय ते ऐकतायत. म्हणे भले केले पार्थ एरविया अनवसरू सर्वथा परी बोलवी तसे असता. अरे अर्जुना, ही वेळ नाही रे तुला हे पुन्हा पुन्हा सांगण्याची. एखादी गोष्ट, एखादी ज्ञानाची गोष्ट तुला पुन्हा सांगावी अशी वेळ नाही, कारण आपण युद्धावरती उभे आहोत. आपल्याला युद्ध सुरू करायचं आहे, त्याच्यामुळे ही ती वेळ नाही. हा अनवसरू सर्वथा हा तो योग्य काळ नाही ज्यावेळेला मी ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी. परी बोलवी तसे आस्था तुझी माते. पण तुझ्यावरचं अरे वेड्या प्रेम आहे ना, हे प्रेम मला पुन्हा ते सांगण्याला भाग पाडतं आहे. खरं हा काळ योग्य नाही, वेळ योग्य नाही, आपल्याला युद्ध करायचं आहे, परंतु तुझ्यावरचं प्रेम मला ते पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी प्रवृत्त करते. असं छानपैकी बसलेल्या अवस्थेमध्ये हसत हसत भगवंत अगदी सुंदर स्मित हास्य करत हे वाक्य बोलत आहेत. अर्जुनाच्या डोळ्यातलं पाणी गेलेलं आहे, अर्जुनाच्या डोळ्यामध्ये असलेला भाव बदललेला आहे, आनंदाचा भाव आहे, कारण ज्ञान ग्रहण झालेलं आहे. 9व्या अध्यायाच्या या शेवटच्या टप्प्यावरती आपण चाललेलो आहोत. अर्जुना प्रत्यक्ष आता शिष्य रूपात आलेला आहे आणि भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन त्याला झालेलं आहे. आत्तापर्यंत मित्र या नात्याने एकाच लेवलला असलेला अर्जुन आणि श्रीकृष्ण या उद्देशाने बोलणारा अर्जुन, आता अर्जुन इतका लहान झालेला आहे आणि भगवंत इतके मोठे झालेले आहेत. ह्या दोघांमधला असलेला जो फरक आहे हा अर्जुनाच्या या वाक्यातून जाणवतो आहे. तर अर्जुन म्हणे हे काही चकोरे विण चांदण्याची नाही. अरे देवा, अरे चकोर पक्षाशिवाय चांदण्याचा काही उपयोग नाही का? किंवा चकोर पक्षाच्या शिवाय चांदणं या जगात नसेल काय? किंवा त्याची गरज नाही काय? चकोर पक्षी हा चंद्रावरती प्रेम करणारा आहे. अनेक गाणी या हिंदी चित्रपटांमध्ये आली आहेत. चांद को क्या मालूम चाहता है उसको ये चकोर. फार अप्रतिम गाणं या चकोरांबद्दल आलेली आहेत. चकोर पक्षी याचं वैशिष्ट्य असं आहे की चंद्रप्रकाशातच त्याला बसायला आवडतं रात्रीच्या वेळेला. ज्या वेळेला चंद्र त्याला दिसत नाही त्यावेळेला हा चकोर पक्षी सैरभैर होतो. ज्यावेळेला चंद्र ढगाच्या आड जातो त्याला शोधण्यासाठी हा या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर, त्या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर. खरं ढगाआड गेलेला चंद्र त्याला त्या झाडाच्या फांदी बदलून काही दिसणारा नाही, परंतु तो सातत्याने तडफड त्याची चालू असते. पुन्हा ढगातनं चंद्र बाहेर आला की तो शांतपणे त्या चंद्रकिरणांमध्ये बसतो. अफाट प्रेम त्या चंद्रकिरणांवरती करणारा हा चकोर पक्षी अमावस्येला अक्षरशः विरंगणीसारखा तडफडत असतो. चंद्राचं दर्शन नाही. या चांदण्या रात्री चंद्राच्या चंद्रप्रकाशात न्हाणारा चकोर पक्षी याची उपमा अर्जुनाने स्वतःकडे घेतली आणि म्हटलं आहे चकोरविण चांदण्याची नाही जगची निवविजे. हवा चंद्र हे चांदणं या संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांसाठी आहे. त्या चकोर पक्षाचं असलेलं चांदण्यातलं त्या चंद्राचं किरण घेण्याची जी मानसिकता आहे ती किती आहे? किती किरण चंद्राचे त्याच्यावर पडणार आहेत? अर्धी पृथ्वी चंद्रप्रकाशात नाहून निघालेली असताना चकोर पक्षाच्या अंगावर पडणारे किरण हे किती? बघा उपमा काय. माऊलींच्या विचारांची उपमा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
अर्जुनाची अक्षरशः मनाची स्थिती त्या चकोर पक्षावर पडणाऱ्या त्या चंद्राच्या किरणांनी इतकी आणि अफाट या पृथ्वीवरती पडणारा चंद्रप्रकाश म्हणजे भगवंताचं ज्ञान. आणि अर्जुन म्हणतो मी त्यातलं किती घेणार, मी घेणार किती, तर या चंद्रप्रकाशामध्ये चकोर पक्षी जेवढे चंद्रकिरण घेईल तेवढंच मी घेणार. आणि एवढ्या चंद्रप्रकाशाच्यामुळे चांदणं या सृष्टीमध्ये आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणजे अर्जुनाच्याकडे ज्ञान मिळण्यासाठी म्हणून भगवंत श्रीकृष्ण इथे आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. की ते ज्ञान, तो भगवंत स्वरूप तुझं खूप व्यापक आहे. मी घेणारा त्याची अपेक्षा ती किती मी घेतोय तुझ्याकडून. ये रे चकोरे तिये आपुलिये चाडे चाचू करती चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे देवो कृपा सिंधू. अरे देवा, हे चकोर पक्षी चंद्राकडे आपली चोच करून ती किरणं मागतायत. ती किती किरणं घेणार आहेत अरे. त्याप्रमाणे आम्ही तुझ्याकडे चोच करून आम्ही तुझ्याकडे ज्ञानाची अपेक्षा करतोय. त्या चकोर पक्षाप्रमाणे त्या एवढूशा चोचीचं आमचं ज्ञान ग्रहण करण्याची आमची शक्ती, आमची ताकद आहे. या देवा कृपा सिंधू, या कृपेचा तू सागर आहेस. तुझी कृपा या चंद्रप्रकाशाप्रमाणे आहे. चकोर पक्षाच्या चोचीत मावणारे किरण ते किती. फार अप्रतिम असं उदाहरण माऊलींनी यातनं मांडले. दोघांचा तो भाव आहे हो. ज्ञानेश्वरीतला हा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करा. भगवंत रथावर बसलेत, एका गालावर त्यांचा हात आहे, एक पाय खाली सोडलेला आहे. अर्जुनाकडे बघतायत आणि अर्जुन अत्यंत प्रभावित झालेल्या अशा त्या नेत्रांनी, डोळ्यांनी भगवंताला हे सांगतोय. जी मेघ आपुलिये प्रौढी जगाची आरती दवडी, वाचुनी चातकाची तहान केवढी तो वर्षाव पाहुनी. मेघ ज्यावेळेला वर्षाव करतो त्यावेळी जगाची तहान भागते. अख्ख्या पृथ्वीवरती हा मेघ पावसाचा वर्षाव करतो. त्या पावसातनं येणाऱ्या थेंबांमधले अगदी 2 थेंब म्हणजे किती असतील हो. इतकेसे ते 2 थेंब चातक पक्षी घेतो देवा. या 2 थेंबाच्या सारखं या चातक पक्षाची जी तहान आहे त्या तहानेसारखं माझं मन आहे. मी देवा तुझ्याकडे एवढे 2 थेंब मागतोय, पण तुझा वर्षाव या मेघासारखा या जगावरती होतोय. असा तुझा या ज्ञानाचा वर्षाव आहे. त्यातले मी 2 थेंब माझ्यामध्ये घेतोय. जगाची आरती देवडी, जगाला जे ताणलेलं असताना संपूर्ण या जगावरती पावसाची धार मेघ वर्षाव करतो. त्याच्याशिवाय चातकाच्या तहानेची जी कल्पना आहे 2 थेंबाची आणि मेघाच्या वर्षावाची, ही 2 टोकं आहेत. पहिलं टोक घेतलंय चंद्र संपूर्ण प्रकाशाचं आणि चातकाच्या चोचीमध्ये येणाऱ्या चंद्रकिरणांचं. दुसरं उदाहरण घेतलंय चकोराच्या चोचीमध्ये येणाऱ्या चंद्रकिरणांचं आणि चातकाच्या मुखामध्ये येणाऱ्या 2-3 थेंबांचं, जे मेघातून पडणाऱ्या 2-3 थेंबाचं आणि वर्षावणाऱ्या मेघाचं स्वरूप. त्यातलं किती, अगदी कणभर. परी चुळाचिया एकाचिया चाडे, जेवी गंगेतीची ठाकणे पडे, देवी आर्त बहुका थोडे तरी सांगावे देवे. एक चूळ भरायची असेल तर शेवटच्या वेळेला गंगेचं पाणी तुमच्या मुखामध्ये जाण्यासाठी गंगेकडे धावायला पाहिजे, गंगेतलं पाणी प्यायला पडायला पाहिजे. तेवी आर्त बहुका थोडे, मग त्याच्यासाठी थोडं किंवा जास्त हे आपण म्हटलं ती जी इच्छा आहे. मला जर गंगेचं पाणी घ्यायचं आहे तर त्यासाठी मला गंगेकडेच धावावं लागेल. किती घेऊन येणार मी गंगेतलं पाणी, तर चूळभर एवढी वाहणारी गंगा. मला जर गंगेतलं पाणी प्यायचं आहे तर मला गंगेकडे धाव घ्यायला पाहिजे, पण मी पिणार किती, तर चूळभर पाणी. पण त्याच्यासाठी मला गंगेकडे धाव घ्यायला पाहिजे. माझी इच्छा असेल ती इच्छा बहु का थोडे, ही मोठी का छोटी हे म्हणायला हरकत नाही, किंवा हे सांगायला हरकत नाही की माझी इच्छा छोटी का मोठी हे महत्त्वाचं नाही देवा. तरी सांगावे देवे चाडे,
तरी सांगावे देवी, आर्त बहु का थोडे, लहान आहे का मोठी आहे, माझी इच्छा आहे गंगेतलं पाणी प्यायचं, मी चूळभर पिणार आहे, पण मला त्यासाठी गंगेकडे जावं लागेल. चातकाची इच्छा आहे. चातक खालचं कुठलंही पृथ्वीवरचं पडलेलं पाणी पित नाही, तो मेघातनं पडणारे थेट थेंब आपल्या चोचीमध्ये घेतो. त्याची इच्छा आहे की ते थेट थेंब मेघाचे घ्यायचे आहेत. मेघ काही त्याच्यासाठी वर्षाव करत नाही, पण त्या 2 थेंबासाठी चातक पक्षी मात्र कटिबद्ध आहे. मेघातनं पडणारेच थेंब तो पिणार आहे. चकोराला इतर कुठलाही प्रकाश नको आहे, तो चंद्रप्रकाशच थोडा घेणार आहे तो, पण त्याला चंद्रप्रकाशच पाहिजे. तसं मला प्रत्यक्ष देवच पाहिजे, तूच पाहिजे, तुझ्याशिवाय मला कोणीही नको, कारण तूच कृपा सिंधू आहे. या सगळ्या गोष्टींचं उदाहरण लक्षात घ्या. 3 उदाहरणं दिलेली आहेत. अर्जुन अगदी मनापासून भगवंताबद्दल बोलतोय की देवा, गंगेसारखं आहेस तू, एवढी मोठी गंगा आहे, गंगेतलं मी पाणी किती पिणार, पण गंगेचं जर पाणी प्यायचं असेल, एक चूळभर पाणी प्यायचं असेल, तरी मला गंगेतच यावं लागेल, इतर ठिकाणचं पाणी पिऊन चालणार नाही. गंगेचं पाणी हे गंगेचं पाणी, मेघातलं पडणारं पाणी चातका पक्षी आहे, मेघातलं पाणी, इतर पाणी तो पिणार नाही. चंद्रप्रकाश हा चंद्रप्रकाशच, त्याच्याशिवाय चकोर पक्षाला आनंद नाही. काही झालं तरी भगवंत तेथे देवे म्हणतले राहे, जो संतोषू आम्हा झाला आहे, तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही. म्हणजे अर्जुन म्हणतोय की देवा, हे 3 जरी उदाहरणं देवाला त्याने सांगितली असतील, देवाला बोलला असेल, तरी तूच मला पाहिजे. भले मी तुझ्याकडनं ज्ञान किती घेईन याला अर्थ नाही, किंवा हे लहान मोठं थोडं छोटं असं काहीही करता येणार नाही, कारण माझी इच्छा आहे जे काही मला प्राप्त व्हावं हे देवाकडूनच प्राप्त व्हावं, देवानीच मला द्यावं. इतरांकडून ज्ञान घ्यायला अर्जुन तयार नाही. विचार करा, अर्जुन इतरांकडून ज्ञान घ्यायला तयार नाही. देवा, जे द्यायचं असेल, मी किती घेणार, तुझ्याकडे अफाट आहे, पण मी किती घेणार, मी जरी थोडं घेणार असलो, कणभर घेणार असलो, तरी देवा ते तूच द्यायला हवंस. देवा, ते तूच द्यायला हवंस. हा सगळ्यात मोठा विषय महाराज. जे ज्ञान देणार आहेस ते तूच द्यायला हवंस, हा जो विषय आहे हा यातला मर्माचा विषय आहे. अर्जुनाच्या या बोलण्यानंतर भगवंतांच्या चेहऱ्यावर अप्रतिम असा आनंद आलेला आहे. अर्जुनाच्या डोळ्यातला संतोष, अर्जुनातल्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि तो हात जोडून बसलेला अर्जुन फार छान भगवंताकडे बघतोय. त्याच्या डोळ्यामध्ये असलेला भगवंताबद्दलचा जो अप्रतिम भाव, तो भाव भगवंत म्हणतायत, तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोषू आम्हा झाला आहे. आम्हाला खूप आनंद वाटला हे तुझं बोलणं ऐकून अर्जुना, खूप आनंद वाटला. परंतु तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही. परंतु अरे अर्जुना, साहे या शब्दाचं अर्थ सादर आहे. स्तुती भगवंतापुढे सादर केली जाते, भगवंतापुढे भोग जेवण सादर केले जातं, नैवेद्य सादर केला जातो, नजराणा सादर केला जातो. तसं स्तुती ही भगवंतापुढे सादर केली जाते. अशी स्तुती सादर करण्याची गरज आता अर्जुना उरलेली नाही. तू स्तुती करावी आणि ऐकावी असं काही आता उरलेलं नाही. इतका आम्हाला तुझ्या या ऐकण्यामुळे, तुझ्या या उत्तम अभ्यासात्मक ऐकण्यामुळे, आमचं ज्ञान जे आम्ही तुला दिलं आहे ते तू इतकं छान पद्धतीने ऐकतोयस, ज्ञान जे छान पद्धतीने ग्रहण करतोयस, त्या ऐकण्याच्या क्रियेमुळे आम्हाला संतोष झालेला आहे. तुला ते समजतंय बघून आम्हाला संतोष झालेला आहे. म्हणून आम्ही तुला पूर्णपणे देण्याचा, माझ्याकडे जे आहे ना ते सगळं देण्याचा मी प्रयत्न करतो आहे, आणि ते सहज दिलं जातं आहे, कारण तुझ्यावरची ती आस्था आहे, तुझ्यावरचं ते प्रेम आहे. काय छान दोघांमधला संवाद आहे. काय उत्तम स्थिती निर्माण झाली आहे बघा भगवंतामुळे अर्जुनामध्ये. अगदी
खळाळणारं ते पाणी डोंगर दऱ्यातून उतार चढाव घेत घेत आवाज करत येणारं पाणी आता मध्यावर आलं आहे. या ज्ञानेश्वरीच्या मध्यावर आलेलं पाणी आता शांत झालं आहे. नदी आता एका ठिकाणी येऊन शांत झालेली आहे. आत्तापर्यंत खळाळणारं आवाज करणारं पाणी, अर्जुनाचं भगवंताविषयीच असलेलं मत तर्क, हे सगळं आता गळून पडलं आहे. आणि अर्जुन इतका स्वतःला लहान करून बसला आहे आणि भगवंताचं इतकं मोठं व्यापक रूप डोळ्यासमोर धरून बसला आहे की अर्जुनाचं शिष्यत्व हे या भगवंताला अगदी आनंददायी वाटतं आहे. आणि भगवंत सहजच अर्जुनाला हे ज्ञान प्रदान करतायत, अगदी सहज. पै परिसत्वासी निकया परी तेची वक्तृत्व वराडिक करी ऐसे पुरस्करोनी श्रीहरी आदिरेली बोलो. या परिसतू शब्दामध्ये ना फार सुंदर कल्पना आहे. इतकं सुंदर लक्ष देऊन ऐकणारा परिसतू आहासी. परिसतू, परी या शब्दाचा अर्थ आणि सतू या शब्दाचा अर्थ वेगवेगळा जर घेतलात तर असं तुम्हाला समजेल. परी म्हणजे स्वतःहून, सतू म्हणजे स्वतःकडे घेणारा, स्वतःहून स्वतःमध्ये त्या ज्ञान आत्मसात करणारा. परिसतू आहासी म्हणजे स्वतःहून स्वतःमध्ये आत्मज्ञान तू घेणारा आहेस. निकियापरी, निकियापरी अत्यंत उत्तम प्रकारे तेची वक्तृत्व वराडिक. वक्तृत्व म्हणजे मी जे सांगतोय, मी जे बोलतोय त्या बोलण्याला वराडिक करी. फार अप्रतिम कल्पना आहे. एखादा वराड या शब्दाचा अर्थ नवरदेवाच्या मागे चालणारे जे आहेत, त्या नवरदेवाच्या वराडाच्या मागे चालणारे 5-50 लोक त्या वरातीला, त्या वराडाला मजा आणतात. चालणारा कोण आहे? नवरदेव आहे. नवरदेवाच्या मागे कोणच नसेल तर त्या वराडाला मजा येईल का? नाही. वराड म्हटल्यानंतर त्याच्या मागे चालणारे, नवरदेवाच्या मागे चालणारे 5-50 लोक त्याच्या वरातीला, त्याच्या वराडाला मजा आणतात. चित्र सुंदर दिसतं. मध्ये नवरदेव, पुढे काही माणसं, मागे काही माणसं, आणि एवढ्या वरातीमधून तो नवरदेव चालतो. एकटाच घोड्यावरनं जर नवरदेव चालत असेल तर चित्र कसं दिसेल? ह्याला म्हणतात वराडिक. एकटाच मी बोलतोय, परंतु मी बोलत असल्यानंतर अर्जुना तुझ्या डोक्यांमध्ये विचार येतच नसतील, तुला ते समजतच नसेल, तुझ्या 100 विचारांनी जर माझं ज्ञान आत्मसात होतच नसेल तर त्याला काही उपयोग नाही. कारण एकटाच नवरदेवाप्रमाणे त्या घोड्यावर बसल्यासारखं आहे, त्याला वराडच नाही. विचारांचं वराड, वक्तृत्वाला समोर ऐकणाऱ्यांच्या विचाराचं वराडावं, ही वराडी कवी. फार अप्रतिम कल्पना आहे ही. माऊलींच्या मुखातनं आलेली, माऊलींच्या शब्दातनं आलेली कल्पना तुम्ही स्वतःमध्ये घ्या हो, तुम्हाला मजा वाटेल या ओव्या ऐकण्याची. नुसतंच ओलांडून जाण्यात काय मजा आहे हो? वराडी का शब्द तुम्ही खरंच कधीही ओलांडून गेला असाल, तुम्हाला कळलंही नसेल या शब्दाची मजा. एकटाच नवरदेव बसलेला आहे, मागे कोणीच नाही, आणि नवरदेव आहे आणि 5-50-100 माणसं त्या वरातीमध्ये, त्या वराडामध्ये आहेत म्हटल्यानंतरची जी मजा आहे, त्या मजेसाठी सांगितलं आहे. माझे विचार मी तुला सांगतोय, मी तुला बोलतोय. देव म्हणतो की वक्तृत्व, माझ्या वक्तृत्वाचे येणारे सगळे विचार, तुझे 100 विचार त्यातनं निर्माण होत आहेत, 100 प्रश्न त्याच्यातून निर्माण होत आहेत. हे 100 प्रश्न, 100 विचार, आणि तुझे ज्ञान आत्मसात करतोय. त्या आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या बद्दलचं असलेलं माझं मन, या सगळ्या गोष्टी आता अशा झालेल्या आहेत. निकियापरी अत्यंत सुंदर तू घेणारा ज्ञान या वराडासारखं. जसं त्या नवरदेवाच्या मागे वराड असतं, तसे 100 प्रकारे, 100 विचारांनी, 100 तुझ्या प्रश्नांनी माझे विचार तू तुझ्या आतमध्ये घेतोयस. ऐसे पुरस्करून श्री आदरे बोलो. अशाप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताने अर्जुनाच्या या शब्दांना आदराने मान दिला आणि पुढचं मान डोलवत
अर्जुनाला सांगायला लागले. हा सगळा विषय ना तुमच्या डोक्यात यासाठी आहे की रथावर बसलेले प्रत्यक्ष भगवंत, एका गालावर हात असलेले भगवंत, चेहऱ्यावरती अप्रतिम असा त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तो भाव, तेवढाच भगवंत समोर आपल्या बसले आणि अफाट मोठं व्यापक स्वरूप या भगवंताचं आहे. जो माझा सखा आहे, जो मित्र आहे, तो भगवंत माझ्यासमोर मला ज्ञान देतो आहे. आणि त्याची स्तुती करताना आलेल्या अर्जुनाचे शब्द, किती सुंदर प्रसंग आहे बघा. किती चेहऱ्यावरती शांत रसाचे भाव असतील अर्जुनाच्या, भगवंताच्या शांत स्वरूप आहे. आणि आता इथं ज्ञानाच्या भक्तीला प्रारंभ होतो आहे. फार सुंदर प्रवचन महाराज होतं आजचं. पुढे जायचं आहे तरी ज्ञान यज्ञ तो एव रूपू, जेत आदि संकल्पू हा युपू, महाभूते मंडपू भेदुतो पशु. ज्ञानयज्ञाबद्दलची सगळी आता पुढची कल्पना आहे. त्या संकल्पना ज्ञानयज्ञामध्ये काय काय आहे, कशा पद्धतीचा ज्ञानयज्ञ असतो, याबद्दलचं सगळं विवेचन पुढच्या आता भागामध्ये आहे. या रहस्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या रहस्याचा उलगडा आता याच्या पुढच्या प्रवचनातून होणार आहे. महाराज, दोन गोष्टींमध्ये, ज्ञानामध्ये आणि सादरीकरणामध्ये जो मूळ फरक आहे तो संवादाचा आहे. आणि भगवंताच्या आणि अर्जुनाचा संवाद, जर त्याला भाव तुमच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला समजला नाही, भाव स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद जर तुम्हाला आत्मसात करता आला नाही, तर हे वृक्ष ज्ञान आहे. हे ज्ञान कसं आहे? वृक्ष आहे. हे तुमच्या जीवनामध्ये पाझरणार नाही. जीवनामध्ये जर तुम्हाला ज्ञान पाझरावं असं वाटत असेल तर या ज्ञानेश्वरीतला, या भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद भावरूपाने आपल्या देहात पाझरला पाहिजे, उतरला पाहिजे. त्याचा स्वतःला एक आत्मानुभव आला पाहिजे. असं वाटलं पाहिजे माझ्यासमोर प्रत्यक्ष भगवंत बसलेत, प्रत्यक्ष अर्जुन बसला आहे आणि मी या दोघांना बघतोय आणि या दोघांचा संवाद मी बाजूला बसून ऐकतोय. अशा पद्धतीचा भाव निर्माण होणं हे ज्ञानेश्वरीचं फलित आहे. महाराज, प्रवचन पुढे जाईल, अजूनही सांगण्यासारखं बरंच काही आहे महाराज. परंतु अशा पद्धतीमध्ये, अशा शांत रसामध्ये ऐकण्याची मानसिकता तयार करा. ज्ञानेश्वरी अप्रतिम आहे. जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा माझा विचार आहे. काही वेळ घेतोय मी, तुमच्यासाठीच घेतोय का तर त्याचे शब्द, त्याची रचना, त्याचा आनंद तुम्हाला ओतप्रोत घेता यावा, अगदी भरभरून तुम्हाला ज्ञानेश्वरीचा आनंद घेता यावा म्हणून काही काळानंतर या ओव्या हे प्रवचन मी सादर करतोय किंवा मनात ते सादर होतं आहे. माऊलींची कृपा आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद असाच कायम राहू दे अशी माऊलींच्या चरणी मनोमन प्रार्थना करतो आणि पुढच्या प्रवचनापर्यंत तुर्तास इथेच थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.